श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कन्या राशीच्या जातकानो, अमावस्येच्या त्या काळ रात्रीनंतर असा एक भयंकर महाविनाश होणार आहे ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल. कारण ज्याच्या घरात हसती खेळती माणसे आहेत ती अचानक रडायला लागणार. ब्रह्मांडात एक अशी भयंकर अशी घडामोड घडते ज्यामुळे मोठ्या मोठ्याचे अंदाज सुद्धा धुळीस मिळाले आहेत. जर तुम्ही कन्या राशीचे असाल मित्रांनो, तर पुढच्या काही तासात तुमच्या आयुष्यात असे काही मोठे कांड घडेल जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण एका मिनिटासाठी थांबून विचार करा, हे अश्रू दुःखाचे असणार की अति आनंदाचे? जो काही सत्यानाश होणार आहे तो तुमचा होणार की तुमच्या त्रास देणाऱ्या शत्रूचा? होय मित्रांनो, गुरुजी सांगतात की या अमावस्याला ब्रह्मांडात एक अशी दुर्मिळ आणि अलौकिक ग्रहयोग घडत आहे जो गेल्या अनेक दशकात झाला नाही. पण लक्षात ठेवा, या काळात केलेली एक चूक सुद्धा तुम्हाला संकटाच्या खाली ढकलू शकते. विशेषतः ह्या व्यक्तीचं जो अगदी तुमच्या जवळच आहे त्याच्याजवळचं ही गोष्ट खाऊ नका आणि या एका जागी एकट्यात मुळीच जाऊ नका. अमावस्येच्या दिवशी हा दिलेला इशारा जर तुम्ही दुर्लक्षला तर पश्चातापाशिवाय हातात काहीच होणार नाही. पण जर तुम्ही ही एक चूक टाळली तर या 5 घटना ऐकून तुमच्या डोळ्यात नक्कीच आनंद अश्रूचा महापूर आल्याशिवाय राहणार नाही. हे संपूर्ण सत्य भाकीत गुरुजींचे मार्गदर्शन शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो. तर गुरुजी सांगतात की येत्या अमावस्येला ब्रह्मांडात एक असा दुर्मिळ आणि अलौकिक ग्रहयोग घडतोय जो कित्येक दशकानंतर पाहायला मिळतोय. या महा उलथापालथीमुळे कन्या राशीच्या जातकांच्या आयुष्यातील सर्व अडथळे, मानसिक ताण आणि जुने क्लेश याचा पूर्ण सत्यानाश होणार आहे. त्यासोबतच गेल्या काही काळापासून तुम्हाला ज्या अनामिक भीती आहे, संभ्रम किंवा आर्थिक चिंतेने तुम्हाला घेरलं होतं त्या काळोखाचा अंत आता अगदी समीप आलाय. ग्रहाच्या या विशेष युतीमुळेच तुमच्या राशीवर असलेला जुना नकारात्मक प्रभाव समूळ नष्ट होईल. ज्या ज्या गोष्टीमुळे तुमच्या प्रगतीला अडथळे येत होते त्या सर्व बाबीचा अंत या अमावस्येनंतर होईल. पण लक्षात ठेवा मित्रांनो, हा सत्यानाश तुमचा किंवा तुमच्या कुटुंबाचा नसून तुम्हाला त्रास देणाऱ्या सर्व वाईट परिस्थितीचा आणि संकटाचा असणार आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत दिलासादायक व वरदानदायक ठरेल. विशेषतः तुमच्या गुप्त शत्रूचे, व्यावहारिक प्रतिस्पर्धकांचे कट कारस्थान पूर्णपणे धुळीस मिळेल. कार्यक्षेत्रात किंवा वैयक्तिक आयुष्यात जे लोक तुमच्या पाठीमागे कारस्थान करत असतात त्याचा पर्दाफाश होऊन ते स्वतः तुमच्या मार्गातून बाजूला होतील. कोर्ट कचेरीचे खटले असो किंवा अडकलेले जुने व्यवहार सुटतील. थकीत पैसे सुद्धा परत मिळून आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि जीवनात पुन्हा एकदा सुवर्ण सूर्य तुमच्या उगवेल. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, गुरुजी पुढे मार्गदर्शन करताना सांगतात की या अमावस्येच्या महायोगानंतर तुमच्या घरात मनात आनंद अश्रूचा वर्षाव होणार आहे. हसती खेळती माणसे रडायला लागणार. या भाकिताचा खरा अर्थ हाच आहे की दुःखाचे दिवस संपून डोळ्यातून अति आनंदाचे अश्रू वाहतील. कन्या राशीच्या जातकांनी ज्या क्षणाची, ज्या बातमीची किंवा ज्या यशाची गेली कित्येक वर्ष वाट पाहिली होती तो सुवर्ण क्षण या अमावस्येनंतर अगदीच तुमच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. विशेषतः कुटुंबासोबत नातेसंबंध किंवा वैयक्तिक आयुष्यात एक मोठा चमत्कार येत्या दिवसात घडेलच. कारण बऱ्याच दिवसापासून ताणलेले संबंध, कौटुंबिक गैरसमज किंवा दुरावा निर्माण झालेल्या नात्यामध्ये अचानक गोडवा निर्माण होईल. अपत्य प्राप्तीची वाट पाहणाऱ्या किंवा मुलाच्या करिअरबद्दल चिंतित असणाऱ्या पालकांना अशी काही अभूतपूर्व खुशखबर मिळेल की घरातील प्रत्येक जण आनंदाने गदगद होईल. नोकरी व्यवसायाच्या क्षेत्रात सुद्धा तुम्हाला मिळालेलं यश सर्वांना थक्क करणारं असणार. प्रतिबिंब असलेले प्रमोशन, स्वप्नातील नवीन नोकरीचा कॉल असो किंवा मोठ्या व्यावसायिकांची डील फायनल झाल्याची बातमी तुम्हाला या काळात नक्कीच मिळेल. तुम्ही केलेल्या कष्टाचे चीज झालेले पाहून प्रियजनाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकाने या अमावस्येला ब्रह्मांडात एक असा अलौकिक आणि अत्यंत दुर्मिळ राजयोग आकार घेतोय जो गेल्या कित्येक दशकात पाहायला मिळाला नाही. कन्या राशीच्या जातकांसाठी ग्रहाची ही महा उलथापालथ साधीसुधी नसून तुमच्या कुंडलीत बुध, आदित्य योग आणि महालक्ष्मी राजयोग एकाच वेळी सक्रिय होत आहेत. कन्या राशीचा स्वामी बुध हा अत्यंत मजबूत आणि शुभ स्थितीत येत असल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व ग्रहाचे दोष, राहू केतूचे अडथळे किंवा इतर ग्रहाचा दुष्प्रभाव या महायोगाच्या ज्वालामुळे जळून भस्मसात होईल. त्यासोबतच ग्रहाच्या या महायुतीमुळेच तुमच्या शरीरात, मनामध्ये एका प्रचंड अदृश्य ब्रह्मांडीय ऊर्जेचा संचार होईल.
हा योग सक्रिय होताच गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या प्रगतीला लागलेले ग्रहण सुद्धा सुटेल. ज्या कामामध्ये तुम्ही हात घालत होता किंवा अपयश येत होते, तेच काम आता एका चुटकीसरशी फत्ते होईल. तुमच्या निर्णय क्षमता, बौद्धिक कौशल्य आणि संवाद साधण्याची शक्ती इतकी तीव्र होईल की समोरचा कोणताही व्यक्ती तुमच्या प्रभावाखाली आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, या दुर्मिळ योगामुळे तुमच्यासाठी भाग्योदयाचे बंद दरवाजे सताड उघडे उघडे होणार आहेत. हा असा काळ असणार आहे जिथे तुमचं दुप्पट वेगाने नशीब धावायला सुरुवात करेल. तुमच्या अंतरात्म्याचा जी इंट्युशन पॉवर आहे इतका प्रबळ होईल आवाज की येणारे संकट, मिळालेल्या नफ्याची संधी तुम्हाला आधीच जाणू लागेल. निसर्गाची संपूर्ण ताकद आणि ग्रहाचे दुर्मिळ राजयोग आता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणार आहेत. थोडक्यात सांगायचं तर कन्या राशीच्या जातकांसाठी आता अंधाराकडून सुवर्ण काळाकडे असा थक्क करणारा प्रवास तुमचा सुरू होणार आहे. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, या उलथापालथीच्या आणि सुवर्ण काळाच्या उंबरठ्यावर असताना कन्या राशीच्या जातकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची चूक तुम्ही मुळीच करू नका. जेव्हा तुमच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडणार असतो, तेव्हा नकारात्मक शक्ती किंवा काही हितशत्रू तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे ग्रहाच्या या संवेदनशील काळात स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि भाग्योदयाची संधी हातातून निसटू नये म्हणून खालील खबरदारी घेणे गरजेचं आहे. त्यासाठी पहिली सर्वात मोठी गोष्ट तुम्ही करू नका म्हणजे बाहेरच्या कुणाजवळही खाऊ पिऊ नका. या काळात मित्रांनो, तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्या गुप्त शत्रूची नजर असू शकते. ओळख पाळख नसलेल्या किंवा ज्याच्यावर तुमचा पूर्ण विश्वासच नाही अशा व्यक्तीकडून दिलेले अन्न, पेय किंवा गोड पदार्थ अमावस्याच्या काळामध्ये स्वीकारणे टाळावे. त्यासोबतच ग्रहाची स्थिती नाजूक असताना वाईट नजर, कपट कारस्थान चा थेट प्रभाव तुमच्या आरोग्यावर, मानसिक स्थितीवर पडू शकतो. त्यामुळे या दिवसात फक्त घरातील सात्विक अन्नालाच प्राधान्य द्यावे. त्यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे एकट्यात प्रवास करणे किंवा निर्जन ठिकाणी जाणे टाळावे. या अमावस्येच्या आसपासच्या काळामध्ये ब्रह्मांडात ऊर्जेचे मोठे वादळ असते. अशा वेळी रात्रीच्या वेळी म्हणा किंवा अवेळी म्हणा किंवा अनोळखी उदासीन ठिकाणी एकटे जाणे धोक्याचे ठरते. तुमच्या मनातील सकारात्मकता आणि एकाग्रता भटकू नये यासाठी गर्दीच्या अति एकांत ठिकाणापासून दूर राहावे. या काळात देवाचे स्मरण करावे, संयम बाळगावे आणि आपल्या जवळच्या किंवा विश्वासू माणसाच्या सोबत राहणेच तुम्हाला मोठ्या संकटापासून वाचू शकते. मित्रांनो, लक्षात घ्या, ही सर्व ब्रह्मांडीय जी उलथापालथीनंतर घेतलेल्या खबरदारीनंतर तुमच्या आयुष्यात आर्थिक आणि कौटुंबिक भरभराटीचा एक नवा सुवर्णकाळ सुरू होईल. कन्या राशीच्या जातकांसाठी अमावस्यानंतरचा काळ केवळ मानसिक शांती देणारा नसेल तर भौतिक आणि आर्थिक समृद्धीचा मार्ग सुकर करणारा ठरेल. ग्रहाचे शुभ संकेत दर्शवतात की तुमच्या कष्टाचे फळ आता तुम्हाला दुप्पट वेगाने मिळायला सुरुवात होईल आणि सर्व क्षेत्रात तुमची प्रगती वेगाने होईल. आर्थिक दृष्टिकोनातून पाहिल्याच्या काळात तुम्हाला अनेक अकल्पित धनलाभाच्या संधी मिळतील. थकीत असलेले जुने पैसे, जुनी देणी, अडकलेली मालमत्ता मोकळी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जुनं गुंतवणूक करण्याचा, नवीन व्यवसाय सुरू करण्याचा किंवा नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरणार. व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होत आहेत. नोकरी, पगारवाढीच्या किंवा बोनसच्या शुभ बातम्या मिळतील. त्यामुळे तुमची तिजोरी पुन्हा एकदा आनंदाने भरून जाईल. कौटुंबिक आयुष्यात सुद्धा समृद्धी, शांततेचे साम्राज्य निर्माण होईल. घरातील जुने वाद, गैरसमज, क्लेश कायमचे नष्ट होऊन परस्पर प्रेम आणि आदर वाढणारच आहे. किंवा कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा दिसू लागेल. तुम्हाला सर्वजण एकत्र येऊन घरातील मंगल कार्य साजरी करतात. मित्रांनो, एकंदरीत हा काळ तुमच्या कुटुंबाला सुरक्षितता, धैर्य आणि अफाट यश मिळवून देणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, ग्रहाचा अद्भुत योग आणि यशाचा हा सुवर्ण काळ तुमच्या आयुष्यात इतिहास घडवण्यासाठी आलाय. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निसर्गाच्या सकारात्मक ऊर्जेवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये आत्ताच जय महाकाल, जय ओम नमः शिवाय असं पूर्ण श्रद्धेने कमेंट करा. त्यासोबत हे शुभ संकेत तुमच्या जवळच्या कन्या राशीच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. व्हिडिओला लाईक करून अशाच अचूक राशी भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.